एक लेजेंडरी व्हॉइस प्रदीप विचारे सर, त्याचबरोबर महागुरू आमचे गुरुवर्य संतोष म्हात्रे सँडी सर यांना देखील ऐकलं. तर कुमार 11 तुर्बे टीम मैदानामध्ये उतरली. हेमंत पाटीलने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि धर्मवीर आनंदिगे चषक या स्पर्धेमध्ये नेहमीच कुमार 11 तुर्बे टीमची दादागिरी राहिली आहे. पण ज्या पद्धतीने हेमंत पाटीलने वक्तव्य केलं होतं की यस मागचे 2 वर्ष कुठेतरी आम्ही संघर्ष केलाय, पण ह्या वर्षी म्हणजे 2024 च्या या वर्षामध्ये या धर्मवीरमध्ये आम्ही चांगला परफॉर्मन्स करू यात ते मात्र शंका नाही. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर मयूर पन्हाळकर ज्याने याच हंगामामध्ये उपजिल्हा प्रमुख बेलापूरच्या स्पर्धेमध्ये शतक झळकवलं आणि काल देखील दिलीप स्मृती चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक आपल्या नावे पटकावलं. गर्जना 11 कोपरखैरणे टीम चॅम्पियन झाली होती. आज नवीन संघ, नवीन स्पर्धा आणि नवीन दिवस. पहिला बॉल गोलंदाज हेमंत पाटील, पहिलाच बॉल ऑफ केला आहे. टायमिंग होऊ शकलं नाही. मिड विकेट रीजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आपण राहुल कांबळेला पाहू शकाल. सिंगल मिळते. एका धावानं आपलं खातं उघडलंय. मयूर पन्हाळकर ऑफ द मार्क. बघा मयूर पन्हाळकर आला आणि मयूर पन्हाळकर जसं क्रीडांगणाच्या आतमध्ये आला सलामीला लगेच पारितोषिक लागलेलं आहे. आमचे कराड सचिनचे पवारवाडीचे मुकेश पवार यांच्याकडून लगातार 3 षटकार जर मयूर पन्हाळकरनं ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. सेकंडवर फलंदाज आपण गणेश शिंदेला पाहू शकाल. पाटण तालुक्यातील एक ढाण्या वाघ म्हणून ओळखला जातोय. बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. थर्ड मॅन रीजन मध्ये क्षेत्ररक्षक 2 त्या बॉल खाली जात असताना आउटफील्ड फास्ट आहे, अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि बघता बघता तिसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन विकेट. बघा बॉलला फक्त दिशा दिली उमेश सर आणि थर्ड मॅन रीजन मध्ये चेंडू सीमा लगत गेला आणि 3 धावा इथे धाव अर्जित केल्या गेल्यात. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. चांगलं तालमेल होतं रनिंग बिटवीन द विकेट या 2 बॅटरच्या माध्यमातून. जिथे 2 धावा आपल्याला तर वाटलं होतं 2च धावा होतील, परंतु काय तिसरी धाव किती वेगाने कंप्लीट केली. त्यामुळेच कॉलिंग फार महत्त्वाचं असतं. कॉम्बिनेशन आणि कोऑर्डिनेशन ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. हेमंत पाटील जो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक सितारा आहे, ज्याने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये नेहमीच अव्वल दर्जाचा खेळ केला. विकेटच्या मागे कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील गौरव आहे हा नवी मुंबईचा. आज अख्खा देशामध्ये जाऊन आपल्या नवी मुंबईचं नेतृत्व केलंय. HBC अलायन्स टीममध्ये खेळून पहिली बिग बॅश 10 PL स्पर्धा जिंकली. यावेळेस बॅटची एज लागली होती. अगदी रुबी कट चेंडू जातोय फाईनमध्ये. डॉट बॉलची सांगता होते. सुदैव म्हणावं लागेल कारण की अगदी स्टंपपासून काही सेंटीमीटर दूर होता बॉल. त्यामुळेच भाग्यशाली म्हणावं लागेल मयूर पन्हाळकरला. येस सुदैव मानावा लागेल. बॅटची कडा घेतल्यानंतर जास्त अशा अनेक स्पर्धा आपण पाहतो की प्ले डाऊन होतात फलंदाज आणि वाचला मयूर पन्हाळकर. पुढचा बॉल आखो टप्प्याचा भिरकावून दिला. अगदी चाबूक स्ट्रोक लगावलाय. 32 शिराळाचा ब्रँड दाखवणारा नाद निराळा 32 शिराळा चेंडू सीमारेषा पार. षटकार. क्रिकेट मधला मुरलेला खेळाडू आहे आणि ज्या पद्धतीने त्याचा बॅट फ्लो आहे ना, अगदी बॉल लागल्या लागल्या सीमा पार जातोय. आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय. लॉंग ऑफ रीजनला क्लिअर करणारा लगातारचा दुसरा षटकार. दिस टाइम इज व्हेरी गुड शॉट. सीमारेषा पार षटकार. चांगलं टायमिंग. फ्लॅट अँड फ्युरियस हा फटका होता. ओव्हर पिच बॉल आणि ओव्हर पिचला इनफिल्डच्या वरून टायमिंग बेमिसाल होतं. याच्यासाठी जाणला जातो मयूर पन्हाळकर. लगातार 2 षटकार ठोकलेत. हेमंत पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. झकास सुरुवात करत असताना गर्जना 11 कोपरखैरणे टीम धूम धडाक्यात विघ्नेश सुरुवात केलेली आहे या मॅच मध्ये. डेफिनेटली हेमंत पाटील प्रेशर मध्ये असेल. इथे देखील समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते. चांगलं क्रिकेट बनावं लागेल मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं संपलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर.
चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, वेल बिगिनर्स हार्म डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली होती त्याचं अर्ध काम सोपं होतं. आता सुरुवात चांगली झाली गर्जना 11 कोपरखिंड टीमची. कशा पद्धतीने या ओव्हरचं वर्णन कराल? नक्कीच सुरुवात तर चांगली झालेली आहे. गर्जना 11 कोपरखिंड टीमकडून खास मयूर पनाळकरचं मी कौतुक करेन, कारण 2 षटकाराच्या साहाय्यानं त्यानं आतषबाजी केलेली आहे. फाउंडेशन कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, एखादी इमारतीचं काम करा, फाउंडेशन तुमचं महत्त्वाचं आहे. फाउंडेशन जर मजबूत असेल तर मग त्या स्लॅब्स तुम्ही कितीही उंच भरारी घेऊ शकता, कारण त्या स्लॅबचं वजन तुम्हाला फाउंडेशन सांभाळू शकतं. इथे फाउंडेशन चांगलं केलं आहे, म्हणजे सुरुवात चांगली केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा इथे काढलेल्या आहेत, म्हणजे सुरुवात चांगली केली मी म्हणेन पहिल्या ओव्हरमध्ये गर्जन 11 कोपरखिंड टीमनं. येस, सुरुवात चांगली झाली. 17 धावा बिनगडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नमित अशोक पाटील. हे नाव देखील नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी कमी वयात या खेळाडूने देखील आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल बॅक फुटवर येऊन थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजनला चिरून फाडून चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून येतोय एक बॅक फुट पंच. चेंडू सीमारेच्या पार, चौकार. खूप चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार लगवलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. षटक क्रमांक 2. डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. थ्रो ओर थ्रो आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. ओर थ्रो झाला होता. भूषण पाटीलने थोडीशी नाराजी व्यक्त केली होती. गरज नसताना हा आगळा वेगळा थ्रो करण्याचा प्रयत्न केला होता. पण कौतुक करावं लागेल मयूर पन्हाळकरचं, ज्या पद्धतीने चौकार षटकार येतात त्याचबरोबर सिंगल डबलचा खेळ देखील सुरू आहे. म्हणजेच धावफलक हलतं ठेवलं गेलंय. ही रणनीती आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एक कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळलं जात आहे मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावर. नमित अशोक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आपण टप्प्याचा बॉल पुल केला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. पहिली धाव कंप्लीट झाली. फंबलिंग अति घाई संकटात नाही. येथे राहुल कांबळे चूक करत असताना चेंडू सीमारेषा पार, चौकार. विचार केला तर अंडरम क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे आणि सातत्याने क्रिकेटमध्ये रुजू असणारा खेळाडू आहे. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. लाजवाब क्रिकेट सुरू आहे सध्याची घडलेल्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पहिल्या 2 षटकांचा खेळ, दुसऱ्या षटकाचा खेळ ते सुरू असताना टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर. बघा, जास्त रिस्क न घेता धावा होऊ शकतील ह्याचं मूर्तिमंत उदाहरण या मॅच मध्ये पाहायला मिळते. मयूर पन्हाळकर आणि गणेश शिंदे हे खूप चांगले आणि मॅच्युअर क्रिकेट खेळत असताना या मॅच मध्ये 4 चेंडूचा खेळ संपलाय. आतापर्यंत नमित पाटीलने 10 धावा खर्च केलेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. 27 लॉस ऑफ नन. 27 धावांची पार्टनरशिप सुरू आहे. सगळ्यांचंच लक्ष वेधले या स्पर्धेने. धर्मवीर चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. बघा, अशा चुका होत जातात. यावेळेस ओव्हरमध्ये जास्त धावा देत असताना फिल्डिंगमध्ये चुका आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळेच गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि इथे नमितने तेच केलं, पण लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धावाने टीमची धावसंख्या 28. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि चांगला खेळ सुरू आहे. इथे इनसाइड आउट खेळलाय. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. मयूर पन्हाळकरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषा पार, चौकार. हे गाणं ट्रेंडिंग आहे त्याप्रमाणे मयूर पन्हाळकर देखील आज क्रिकेटमध्ये ट्रेंडिंग आहे. 8 बॉलमध्ये 23 धावांची घणाघाती फलंदाजी. इथे फटका चांगला. लेंथ बॉलला पिक केलाय, फेकून दिलाय.
ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला क्लिअर करणारा मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. चेडू सीमारेषा पार षटकार. 2 षटकांचा खेळ इकडेच संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 आकड्यावर. 38 धावा बिनगडी बाद. व्हॉट अ स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात म्हणावं लागेल गर्जना 11 कोपरखैरणे टीमची 2 षटकाच्या समाप्तीनंतर. जसे तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल तसे कमेंटरी बॉक्समध्ये करूया बदल आणि ऐकूया याच गावातील एक बेहतरीन आवाज उमेश म्हात्रे सरांना. धन्यवाद. गर्जना 11 कोपरखैरणे टीमची कारण पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी भेट केली जाते. 38 धावांची पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 आल्या आणि दोन्ही गोलंदाजांना यश प्राप्त करता आलं नाहीये. याची खंत आहे कुमार 11 तुर्भे या टीमला. ब्रेक थ्रू पाहिजे. ब्रेक थ्रू जर आला नाही तर मात्र ह्या धावांचा फ्लो जसं वाढतोय त्याच्या डबल धावांचा फ्लो वाढेल यातील मात्र शंका नाहीये. डेफिनेटली विकेटची गरज आहे. या दोघांपैकी एका खेळाडूला तुम्हाला बाद करावा लागेल, अन्यथा हे धावफलक कुठल्या कुठे जाईल. हे आहे क्रिकेट. आणि कालच्या दिवसामध्ये स्पर्धा गाजवली होती दिलीप स्मृती चषक आणि नवी मुंबईतील अशी पहिली स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये 8 ओव्हरचे सामने झाले. अप्रतिम आयोजन केलं होतं जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून. त्या स्पर्धेचा चॅम्पियन ठरला होता गर्जना 11 कोपरखैरणे. चला बॉलिंगसाठी आल्या ओव्हर नंबर 3 मध्ये आता अजित चव्हाण षटकाची सुरुवात करतोय. षटक क्रमांक 30 चांगलं पेसर गोलंदाज आहे, गतिमान गोलंदाज. पहिलाच बॉल फुल ऑर्लेनचा फक्त ड्राईव्ह केलाय, सेन्सिबल लॉफ्टेड ड्राईव्ह. सिंगलनं स्ट्राईक रोटेट झालेली आहे. कारण गणेश शिंदेला माहिती आहे ज्याच्या बॅटमधून धावा येतात, ज्याच्या बॅटमधून मोठे फटका येतात त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. हे क्रिकेटचं तंत्र आहे, क्रिकेटचं मंत्र आहे आणि ते जपलंय गणेश शिंदेनं. आता स्ट्राईकवरती आहे मयूर पन्हाळकर. व्ही शेपचे चांगले फटके मारलेत मयूर पन्हाळकरनं. यावेळी पास चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे रोनित पाटील. फेकी केली जाईल, फक्त सिंगल मात्र मिळताना दिसते मयूरला. आणि या सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 40 धावा. पहिल्या गड्यासाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. टॉस तिथे जिंकलाय कुमार 11 तुर्भे या टीमनं. प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. ओहो चांगला यॉर्कर डिग आउट करत असताना फक्त ढकललाय बॉल. सिंगल कंप्लीट झाली गणेशच्या बॅटमधून आणि सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 41 धावा. तुम्ही पाहताय धर्मवीर चषक. या स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे भाग्य विधाते, स्पर्धेचे आयोजक आदरणीय श्री प्रवीण कालुराम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. सलग 23 वर्ष या स्पर्धेला तर संपन्न होत आहेत. यावेळेस पहा हेलिकॉप्टर तिथे क्षेत्ररक्षक आहे हेमंत पाटील. ऑस्ट्रेलियन स्टाईलनं रिव्हर्स कापच्या स्टाईलनं हा झेल टिपलाय. फलंदाज मयूर पन्हाळकर बाद. बिग विकेट, मोठा धक्का गर्जना 11 कोपरखैरणे टीमला. मयूर पन्हाळ आतक ठरवत होता, जो आक्रमक ठरवत होता, जो डोकेदुखी ठरवत होता आणि तो अडथळा मात्र दूर केला अजित चव्हाण या गोलंदाजाने. काय षटक सुरू आहे. 11 बॉलमध्ये 30 धावांचं योगदान देऊन तो परतलाय. पण यापूर्वीचे 4 बॉल आपण जर पाहिले तर अजित चव्हाणचे या 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा आल्या आणि जे गेम प्लॅन केलं होतं त्यामध्ये एक्झिक्यूट झालं आणि अजित चव्हाणने विकेट काढली मयूर पन्हाळकरची. मोठी विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय अमर. यावेळेस पहा पुन्हाच वेग पंचांकडे लाऊडली अपील. येस प्लम विकेट. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाजी ते बाद होतोय. अमर शून्यावरती लेग बिफोर विकेटची शिकार. आणखीन एक दुसरा धक्का गर्जना 11 कोपरखैरणे टीमला दिलाय.
तोही अजित चव्हाणनं. काय गोलंदाजी केली जाते विघ्नेश. लगातार 2 बॉलमध्ये 2 विकेट. आपण चर्चा करत होतो ब्रेक थ्रूची. येस, चर्चा करत होतो ब्रेक थ्रूची. एक विकेट प्राप्त झाली तर कमबॅक करेल, पण इथे 2-2 विकेट प्राप्त केले अजित चव्हाणने. ज्या पद्धतीने धावा वाहत होत्या, ज्या पद्धतीने धावा धावत होत्या, त्यांना लगाम लावण्याचं काम केलं आणि भूषण पाटील याच्या नेतृत्वाखाली खूप चांगली कॅप्टनशिप पाहायला मिळते. संकटामध्ये कसं आपण स्थिर राहावं ह्याचं जिवंत उदाहरण भूषण पाटीलच्या माध्यमातून. पण कौतुक करावं लागेल अजित चव्हाणचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 41 धावा. आता बॅटिंगसाठी नवीन फलंदाज अमर मराठे, टीमचा कॅप्टन, इन ॲट नंबर 4, 4थ्या क्रमांकावरती आता मैदानामध्ये दाखल झालाय. 41 या आकड्यावरती 2 फलंदाज इथे गमावलेले आहेत. गरजेने पण कोपरगिरणे टीमनं धावा ओसंडून वाहत होत्या या क्रीडांगणाच्या आतमध्ये. त्या धावांच्या अगदी झऱ्याला मात्र ब्रेक लावलाय अजित चव्हाण. खूप चांगली गोलंदाजी, दिशेवरती नियंत्रण आहे अजित चव्हाणचं. ओहो, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. दांडी दांडी दांडी, गोल. फलंदाज बाद. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अजित चव्हाणसाठी. प्रेक्षको, धर्मवीर चषकाची या वर्षीची पहिली हॅट्रिक संपादन केलेली आहे कुमार 11 तुर्बे टीमचा अजित चव्हाण या गोलंदाजानं. लाजबाब गोलंदाजी, पहिली हॅट्रिक आपल्या नावी केले आणि ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तिथे 3-3 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. मॅच मध्ये कमबॅक केलंय कुमार 11 तुर्बे टीमने आणि अजित चव्हाणने ते करून दाखवलंय. उमेश सर, येस, 41 वरती 3 झटके दिलेले आहे. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची 3 गडी बाद 41 धावा. धर्मवीर चषकाची पहिली हॅट्रिक संपादन केलेली आहे. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, पहिली हॅट्रिक इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कधी झाली आणि कोणी केली, कोणी घेतली? 20 सप्टेंबर 1982 साली पाकिस्तान मुलकातला जलाउद्दीन या गोलंदाजानं पहिली हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला. त्यानंतर मात्र भारतीय टीमचा जलदगती गोलंदाज, टीमची धावसंख्या आहे 41 या आकड्यावरती. 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि तो दिवस होता मित्रांनो 31 ऑक्टोबर 1987 साली नागपूरच्या क्रीडांगणामध्ये न्यूझीलंडच्या विरुद्धमध्ये चेतन शर्मा या गोलंदाजानं पहिली हॅट्रिक भारतीय टीमकडून घेतली होती. परंतु इथे धर्मवीर चषकाची पहिली हॅट्रिक घेतलेली आहे अजित चव्हाणनं. झटके दिले, धक्क्यावरती धक्के, धक्क्यावरती धक्के. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 41, 3 गडी बाद. आता नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अक्षय कोंडालकर. 3 षटकांचा खेळ संपला. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंगसाठी आलाय भाविन पाटील, भाविन अंकुश पाटील हा खेळाडू. मित्रांनो, या खेळाडूचे जर परिचय आपण सांगायचं झालं तर ISPL या स्पर्धेमध्ये तो फ्रेममध्ये आला होता, परंतु सोड झाला नाहीये, एवढंच आहे. परंतु फ्रेममध्ये येणं ISPLच्या ही मोठी गोष्ट आहे टेनिस बॉल क्रिकेटसाठी. भाविन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला बॉल. बॉल सीमा पार, चौकार येतोय गणेश शिंदेच्या बॅटमधून. धावा येत नव्हत्या, धावाचा फ्लो वाढत नव्हता, परंतु काय संयमी बॅटिंग केली. गणेश शिंदेच्या बॅटमधून चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 45 धावा, 45. मजा येईल या मॅच मध्ये. बिग फाईट. दोन्ही संघ ताकदवान आहेत. एका संघानं कालच स्पर्धा जिंकली, दिलीप स्मृती चषक ही ट्रॉफी ज्या टीमनं जिंकली तो संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन अपी स्क्वेअर कट. वाह, क्रिकेटचा कॉपी बुक फटका. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. गणेश शिंदेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. फटके. गणेश शिंदेच्या बॅटमधून बॅकफुटला जाऊन कट शॉट, बॅकफुटला जाऊन अपी स्क्वेअर कट.
अगदी आल्हाददायक वाटतात. असे फटके किती वेळा तुम्ही दिवसभर पहा, तुम्हाला कंटाळा येणार नाहीये. ओहो, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊडली अपील केली आणि अपील उचलली. बंटी कामलींचा इशारा येतोय, आउट. LPW फलंदाज गणेश शिंदे बाद. आणखीन एक धक्का क्रमांक इथे येता लागतोय. चौथा, 4 गडी बाद. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 49 रन. ते मात्र अगदी मिडल्स मधल्या स्टंपवर इथे मात्र पंचांना मिळाला आणि त्यामुळेच लेग बिफोर विकेट म्हणून त्याला बाद घोषित केलं गेलं. आणि चौथा गडी गारद होत असताना धावांचा फ्लो वाढत होता, पण पुन्हा एकदा लगाम लावण्यासाठी भाविन पाटीलने एक विकेट काढली. नवीन बॅटर सचिन तांबे फलंदाजीसाठी आलाय. गरज आहे धावांची. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 49 या आकड्यावर. 49 या आकड्यावरती चौथी विकेट गेलेली आहे. फॉलिंग स्वीप मारणं क्रिकेटमध्ये सोपं नाही आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही फॉलिंग स्वीप मारता त्यावेळेस मात्र तुमचा हँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं असावं लागतं. सचिन तांबे बॅटिंगसाठी लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला हेमंत पाटील टीमचा कॅप्टन. फेकी केली जाईल. फक्त सिंगलनं आपलं खातं उघडलं सचिन तांबेनं आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 50. अर्धशतक या गर्जनेला पण कोपरकरने टीमच्या धावपलकावरती लागलेला आहे. घडी गमावले 4. भाविन चांगली गोलंदाजी करतोय. भाविन अंकुश पाटील. अ बॉल लेफ्ट केला आउटसाइड डॉप स्टंप जास्त बाहेर टाकला मुले अंपायर सिग्नल येतोय वाईट. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोअर बोर्ड 13 आहेत 51. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे आणि चौथ्या षटकातल्या आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 51 आणि नेक्स्ट मॅच साठी आपल्याला कॉल दिला जातोय. ऐरोली कोलीवाडा आणि सनी स्मृती गोटोली दोन्ही टीमचे कॅप्टन. ही इनिंग संपल्यानंतर तुम्हाला टॉस साठी आमच्या समोर यायचं आहे. यावेळेस पहा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये नमित पाटील आहे. स्वीपर कव्हरवरून फेकी येईल. फक्त सिंगल मिळताना दिसते आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 52. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आजच्या दिवसातला. ऐरोली कोलीवाडा टीमचा कॅप्टन आणि सनी स्मृती गोठोली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी आमच्या व्यासपीठावरती तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. या इनिंग नंतर टॉस केला जाईल, लक्षात घ्या. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफला खूप चांगली फिल्डिंग. इथे रनआउटची संधी आहे परंतु फेकी थोडीशी अव्यस्त झाली त्यामुळे 2 धावा इथे कंप्लीट करत असताना सचिन तांबे. 2 रन ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं चौथ्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे. गर्जन 11 कोपरकरने टीम टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 4 गडी बाद 54 धावा. 54 लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि तुम्ही पाहताय धर्मवीर चषक
क्रिकेटचा हा महासंग्राम. बॉलिंगसाठी अजित, पहिलाच बॉल फुलटॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग रोनित पाटील कडून, अगदी वेळेवरती जम घेतलेले आहे, त्यामुळे बॉल अडवण्यामध्ये यश आलंय. फक्त सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 55, 55 या आकड्यावरती. शेवटचे 5 बॉल शिल्लक, कारण षटक क्रमांक 5वं प्रगतीपथावर आहे. अजित चव्हाण ज्यानं त्याच्या खात्यातली पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक संपादन केली. 3 धावा देत असताना 3 विकेट त्यानं प्राप्त केले होते त्या ओव्हरमध्ये. यावेळेस पहा खूप चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2च गोष्टींना सन्मान आहे, एक भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि तुमच्याकडे असलेला दुसरा परफेक्ट यॉर्कर. इथे सन्मान दिलाय सचिन तांबेनं. धाव मात्र मिळणार नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केली जाते अजित चव्हाण कडून. फुलरलेचा बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर उडवलाय. स्लॉक स्वीप करत असताना बॉल सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क. षटकार सचिन तांबेच्या बॅटमधून. चांगली गोलंदाजी करत असताना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अजित चव्हाणने केला आणि ज्युसी फुल टॉसवर. चला आता बॅटिंग करणाऱ्या टीमने मात्र चॅलेंज केलेलं आहे. बीमरसाठी चॅलेंज केलाय. शशी साटम सर येथील थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बीमरसाठी रेफर केला गेला. बघूया या बॉलवर काय होतोय, पण खराब चेंडूने त्याचा पुरेपूर समाचार घेतला. षटकार लगवला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 61 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येतोय. पहिल्या मॅच मध्ये 76, दुसऱ्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 71. मागच्या मॅच मध्ये लो स्कोर पाहायला मिळाला, कारण की फक्त 39 धावांचं टार्गेट उभं केलं होतं सानपाडा टीमने. पण ह्या मॅच मध्ये नक्कीच 70+ धावा होतील अशाच दिशेने जात असताना गर्जना 11 कोपरखेडे. शशी साटम सर पाहणी करत असताना. चला फेअर डिलिव्हरी आहे. थर्ड अंपायर चा डिसिजन आलेला आहे. एक्झॅक्टली फेअर डिलिव्हरी, म्हणजे नो बॉल नाही आहे. फक्त 6 रन येतील. सचिन तांबेच्या बॅटमधून एक मोठा उत्तुंग षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 61 या आकड्यावरती 61. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल लॉफ्टेड ऑन ट्राय केला. हेमंत पाटील जम घेतोय. खूप चांगली फिल्डिंग. इथे रनआउटची संधी आहे. बघूया अंपायर सिग्नल. खूप चांगली चेंडूफेकी. सचिन तांबेला माहीतच नव्हतं, त्याला वाटलंच नव्हतं की मी रनआउट होईन. काय थ्रो केली हेमंत पाटीलनं, आणि ते मेन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आल्यानंतर रनआउटच्या रूपानं आणखीन एक विकेटचं पतन. सचिन तांबे बाद. पाहायला मिळाला. हेमंत पाटील कॅप्टन आहे, स्वतःला झोकून दिलं होतं, अगदी वेळेवर उडी मारली आणि सचिन तांबेला वाटलं होतं की नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो केला जाईल, पण खूप चांगला पद्धतीचा थ्रो आणि खूप चांगलं कलेक्शन भूषण पाटीलचं पाहायला मिळालं आणि धावचीच्या स्वरूपात सचिन तांबे बाद होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे. कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता या खेळाडूने. गोलंदाजी फलंदाजी एक अप्रतिम झेल पकडला होता आणि टीम गोठविलीच्या आगेच ज्या 4 षटकार लागवले होते ते देखील निर्णायक होतील. या इनिंगची अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 62 या आकड्यावर. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मयूर शिंदे नवीन बॅटर बॅटिंग साठी आलाय. हा बॉल चांगला आहे, परंतु कलेक्शन करा. विकेट किपरला लाईन मिस केली. भूषण पाटीलला थोडीशी चूक केली, त्यामुळे बाईच्या स्वरूपामध्ये ते सिंगल येते. धनंजय कोळीसर यांचा इशारा येतोय बाईचा आणि या अवंतर धावेनं आता संघाची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्डवरती रन आहेत 63, 63. शेवटचा एक बॉल शिल्लक. ज्यावेळेस मयूर पनालकर खेळत होता किंबहुना गणेश शिंदे खेळत होता, त्यावेळेस मात्र असं वाटत होते की 80-90चा पल्ला गाठेल गर्जना 11 कोपरखेडे टीम. परंतु अजित चव्हाणचं मी कौतुक करेन, त्यानं ब्रेक थ्रू दिला आणि तिथून मात्र धावांचा फ्लो थांबला मी म्हणेन. ओहो, इथे लाईन मिस केली विकेट किपरना.
लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल चाललाय, ट्रॅव्हल होत असताना बाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा सिग्नल येतोय, हा चौकार. आणि या चौकारानं पहिला डाव इथे संपला. पहिला डाव संपत असताना टीमची धावसंख्या टोटल झालेली आहे 4 गडी बाद 68 या आकड्यावर 67 या आकड्यावरती आणि 68 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कुमार 11 तुर्बे या टीमच्या समोर 68 टू विन एक चांगला टार्गेट सेट झालाय. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी ऐरोली कोलीवाडा टीम कॅप्टन आणि सन्नी स्मृती गोठिवली टीमचे कॅप्टन रेडी आहेत आणि प्रदीप जी विचारे सर येतील मायक्रोफोनवर. धन्यवाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मैदानामध्ये जायचं आहे. गोठवली टीमचा कॅप्टन आणि ऐरोली कोलीवाडा टीमचा कॅप्टन आपण लगेच जा मैदानाच्या आतमध्ये आणि तिथे टॉस करण्यासाठी आमचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रदीप विचारे सर तिथे उपस्थित आहेत. चला सनी स्मृती गोठिवली आणि ऐरोली कोलीवाडा या दोन संघादरम्यान टॉस होईल. मिस्टर खा ऑस्ट्रेलिया से यहाँ पे पधारे हैं, जो कि मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड को बहुत अच्छी तरह से जानते हैं. इनके शुभ हस्ते यहाँ पे टॉस होगा. इससे बढ़िया बात हम सबके लिए क्या हो सकती है. एक अंतर्राष्ट्रीय मेहमान यहाँ पे आए हुए हैं और उनके शुभ हस्ते ये टॉस धर्मवीर आनंद दिगे चषक 2024 का ये मुकाबला यहाँ पे टॉस होगा. सनी स्पोर्ट्स गोठिवली बनाम ऐरोली कोलीवाड़ा, इन दो टीमों के दरमियान यहाँ पे टॉस किया जाएगा. दोनों भी टीम के संगनायकों से मेरी गुजारिश है, इस प्रतियोगिता के आयोजक श्रीमान प्रवीण कालूराम म्हात्रे जी, 23वां वर्ष है इस प्रतियोगिता का. संजू सैमसन ये भी एक ऑस्ट्रेलियन है. सर कम दिस साइड प्लीज. सनी स्पोर्ट्स आणि ऐरोली कोलीवाडा, सनी स्पोर्ट्स गोठिवली आणि ऐरोली कोलीवाडा. ओके सर. टॉस जिंकलाय सनी स्पोर्ट्स गोठवलीच्या संघनायकांनी. काय घेणार? फिल्डिंग घेणार. 5 षटकांचा सामना आहे आणि काय वाटतं आज काय परिवर्तन झालंय का? सेम टीम आहे. काय वाटतंय 23 वर्ष आहे या स्पर्धेचं धर्मवीर आनंद दिगे चषकाचं. तुम्हाला काय वाटतंय आज तुम्ही टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतले, किती धावांमध्ये हा जो संघ हा देखील तगडा संघ आहे ऐरोली कोलीवाडाचा, किती धावा इथे चेससाठी पुरेशा आहेत असं तुम्हाला वाटतं? 50-55 धावा. 50-55. जास्त वेळ घेत नाही कारण की मॅच चालू होते. काय वाटतं बॅटिंग करायची आहे, किती धावा करू इच्छिता? आम्ही 60+ जाण्याचा बघतो. 60+. जी टीम ऐरोली कोलीवाड्याची खेळलेली दिलीप स्मृतीमध्ये ती सेम टीम आहे का या मॅचमध्ये? हो. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच सर. मिस्टर शाह सर, what do you think about all the best? Sir, come this side. What do you think about this our Indian cricket? This is better than the Melbourne Cricket Ground where I live nearby. Fantastic. Wish you all the best. Okay, thank you very much, sir. Welcome to India, sir. Navi Mumbai, Mr. Praveen Kaluram Matre. He is the sponsorer. Very nice person in our Navi Mumbai. चला प्रदीप सर, टॉस हु विन द टॉस? टॉस जिंकलाय गोठवलीच्या संघनायकाने. त्यांनी क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय.
थँक्यू व्हेरी ओवर मच. टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच प्रदीप पिचारे सर. आपलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आदरणीय शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई प्रवीण काळूराव म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या स्वर्गीय धर्मवीर आनंदिगे चषक 2024 हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. मॅच आपल्यासमोर रंगली जाते. एकीकडे गर्जना 11 कोपरखेणे, त्यांच्या विरोधामध्ये कुमार 11 तुर्बे असा सामना रंगत असताना टॉस जिंकला कुमार 11 तुर्बे टीम कॅप्टन हेमंत पाटीलने आणि निर्णय घेतला की मी फिल्डिंग करू आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गर्जना 11 कोपरखेणे टीमला. 5 षटकांचा खेळ आपण पाहिला आणि 66 पर्यंत मजल मारली, 67 पर्यंत मजल मारली आणि 68 धावांचं टार्गेट उभं केलंय. तर 68 टू विन, 30 बॉलमध्ये 68 धावा करायच्या आहेत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल ही विनंती केली जाईल. आज तमाम प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे लागल्यात. ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम इथे सुरू आहे. उद्याच्या दिवशी खुल्या गटातील संघ येतील, त्यावेळेस प्रेक्षकांची गर्दी ही दुप्पट होताना दिसेल आणि प्रेक्षकांच्या पसंतीची आणि नवी मुंबईचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेची ओळख आहे प्रवीण काळूराव म्हात्रे यांच्याच प्रयत्नाने आणि कोपरखेड्यातील प्रत्येक युवकाने या स्पर्धेसाठी योगदान दिले, त्या सगळ्यांचंच मनपूर्वक आभार आहे. नवी मुंबईचा क्रिकेटचा महाकुंभ, महाराष्ट्रातील अग्रनामांकित स्पर्धा म्हणजेच धर्मवीर चषक. आज या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाला. मान्यवरांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात झाली. पण विनंती करतोय कुमार 11 तुर्बे टीम लगेचच आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला बॅटिंगसाठी पाठवा कुमार 11 तुर्बे टीम आपली सलामीची जोडी, कारण वेळ उशिरा होते, वेळ जास्त खर्च होते, त्यामुळे आणखीन एक मॅच म्हणजे 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्यामुळे बॅटिंगसाठी पाठवा कुमार 11 तुर्बे टीम. सध्याचा दिवस जर पाहिला तर छोटा आहे, त्यामुळेच अंधार लवकर होतो. या गोष्टीची सगळ्यांनीच भान ठेवणं गरजेचं आहे आणि सामना लवकर सुरू करावा ही विनंती करतोय. अतिशय देखणी स्पर्धा. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये 2 मोठमोठी नावं आपण मागच्या मॅचमध्ये ऐकलीत. संतोष म्हात्रे सँडी सर याच गावाकडून बिलॉंग करतात आणि याच भूमीतून जन्मलेले या टेनिस बॉल क्रिकेटचे एक महान आणि सुप्रसिद्ध समालोचक आहे. चला मॅच सुरू करा. वेलकम बॅक, सर्वांचं सहर्ष स्वागत. बॅक टू द क्रिकेट. नवी मुंबई क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा महासंग्राम. या स्पर्धेचे आयोजक, प्रमुख आयोजक आदरणीय श्री प्रवीण काळूराव म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. धर्मवीर चषक 2024 पर्व 23. सर्वांच्या पसंतीला उतरलेली ही स्पर्धा, सर्वांच्या मनामध्ये अधिराज्य करणारी स्पर्धा, नवी मुंबईची सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा तुम्ही पाहताय. चला भूषण पाटील प्लीज रिक्वेस्ट करतोय की जे काही असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा, कारण की वेळ फार महत्वाचा आहे. आतापर्यंत सगळे सामने हे वेळेवर सुरू झाले, वेळेवर संपले, त्यामुळेच ही विनंती असेल. हॅलो अजिंक्य पाटील प्लीज आपण प्रवीण म्हात्रे यांच्याशी संपर्क साधा. चला सतीश रावत, अजिंक्य पाटील, आपण प्रवीण म्हात्रे साहेबांशी संपर्क करा. चला प्रेक्षको, मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये.
आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। तब्बल 68 धावांचं टार्गेट आहे। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे धर्मवीर चषक 2024 मध्ये। खेळाडू कक्षामध्ये पब्लिक बसलेल्या गेलाय आणि त्यामुळे सामना सुरू होणं गरजेचं आहे। चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना कुमार 11 तुर्बे टीमची कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील पाहायला मिळतोय आणि नमित अशोक पाटील ही जोडी 68 धावांचं टार्गेट आहे। एक मोठं टार्गेट आहे पण हे पार करण्याची क्षमता टीम कुमार 11 तुर्बे टीम कडे देखील आहे। एक मोठी बॅटिंग लाईनअपचा संघ म्हणून या संघाला हे बघा प्रेक्षक मागे या आणि खेळाडू कक्षामध्ये कोणी बसणार नाही। प्रेक्षक फक्त खेळाडूसाठी तो खेळाडू कक्ष बनवलेला आहे। खेळाडू कक्षामध्ये काही प्रेक्षक आहेत उभे, मागे या। आणि त्याच दरम्यान आमचे कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन देसाई यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती आहे आपल्याला आम्ही आमंत्रित करतो या व्यासपीठावरती आम्ही हार्दिक स्वागत करतो तुमचं। सचिन देसाई यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती या। आपलं धर्मवीर चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे। चला सामन्याला सुरुवात होते। सलामीची जोडी तैनात आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गणेश शिंदे सज्ज झालाय। पॉवर प्लेचं षटक आहे। 68 धावा करायच्या आहेत। नमित अशोक पाटील आहे जो सध्याच्या घडीला इनफॉर्म आहे। चांगली बॅटिंग करतोय। पहिला बॉल पहिल्याच बॉलवर लॉफ खेळलाय। कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा नमित अशोक पाटीलच्या बॅटमधून येतोय लॉफ्ट षटकार। कुमार 11 तुर्बे टीम अग्रेशनने पहिलाच बॉल खेळत असताना नमित अशोक पाटील काय स्ट्रोक लगवलाय अगदी सीमारेषे पलीकडे। चांगलं टायमिंग होतं। ओव्हर पिच बॉल आणि त्याला उडवलाय अगदी व्ही शेप मध्ये लॉंगनच्या वरून सीमा पार षटकार। यावेळी देखील हेलिकॉप्टर लगवलाय
चेंडू जातोय वाइड इज लॉन्ग ऑन रीजन मध्ये फॉम्बलिंग प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते आणि गर्जना 11 टीम मात्र बिखरत असताना चौकार येतोय 4 धावा मिळतील. पहिला बॉल ऑन साइडला षटकार, त्यानंतर वाइड इज लॉन्ग ऑन रीजन मध्ये चौकार. अवे फ्रॉम द बॉडी, शरापासून दूर खेळलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. आपण पाहू शकाल रिव्ह्यू बॅटिंग टीम कडून घेतला जातोय. वाईट साठी रिव्ह्यू आहे आणि अंपायर रिव्ह्यू चेक करत असताना शशी साटम सर अंपायरला चॅलेंज केलेला आहे. पंच धनंजय कोहलीला चॅलेंज आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. विघ्नेश शहाचा आपण सकाळपासून पाहतोय की सातत्यानं गोलंदाज जे शरीरापासून दूर गोलंदाजी करतायत, वाईड यॉर्कर किंबहुना करतायत, ते इफेक्टिव्ह ठरलेत प्रत्येक मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये सचिन नाईक इफेक्टिव्ह ठरला, दुसऱ्या मॅचमध्ये सानपाडा टीमचा तो क्षेत्ररक्षक गोलंदाज आहे तोही इफेक्टिव्ह ठरला. आणि इथे सुद्धा गणेश शिंदेनं आपला बचाव करण्यासाठी, कारण त्याच्या अगोदर 2 फटके गणेशच्या चपराक लावले होते. चला फेअर डिलिव्हरी आहे डेफिनेटली, कारण की कमी षटकांच्या या मॅच मध्ये गोलंदाज अशी रणनीती असतो. चला तर कुमार 11 टीम रिव्ह्यू लॉस झालेला आहे. आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही. इथे देखील पुढचा फटका अगदी चाबूक स्ट्रोक लगावलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमित अशोक पाटीलचा धमाका सुरू आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार. आणि त्याच दरम्यान झेल जर पकडला असेल प्रेक्षकाने त्यांच्यासाठी देखील पारितोषिक असेल. प्लीज या मंचावर तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट असेल धर्मवीर चषकाच्या आयोजकांच्या वतीने. नमित पाटील काय रिदम मध्ये आहे. त्याच दरम्यान शंकरदादा मोहिते स्पोर्ट्सचे जे संघमालक आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. शंकरदादा मोहिते, आपलं देखील सरसे स्वागत आहे. सुस्वागतम या मंचावर. कॅच साठी पारितोषिक असेल. फुलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू जातोय गॅप मध्ये आहे. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार होईल. चेंडू सीमारेषा पार चौकार. कुमार 11 तुर्बे टीमची आता गाडी 4थ्या गिअर वरती आहे. बघा नेक्स्ट मॅच ऐरोली कोलेवाडा वर्सेस सन्नी स्मृती गोठवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आणि टीमला विनंती असेल प्लेइंग 11 तुमची आत्ताच इथे दिली जाईल आणि दोन्ही टीम त्याची पडताळणी करेल. कुठल्या खेळाडूवर जर आक्षेप असेल तर मॅच सुरू व्हायच्या आधी तुम्हाला आक्षेप घ्यावा लागेल. अन्यथा मॅच सुरू झाल्यानंतर कुठल्याही खेळाडूवर ऑब्जेक्शन ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद घ्या पुढच्या मॅचसाठी. स्ट्रॉंग अपील केली आहे. थोडासा वर लागलाय असं अंपायरने दर्शवलाय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. 20 धावा बिनगडी बाद. सुरेख सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात. या मॅटरचा वचपा काढलाही असं मी म्हणेन. काय बॅटिंग केली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 68 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये धाबा जमवलेल्या आहेत 20, म्हणजे आता करायचे आहेत अजूनही 48 धाबा. येणारे 24 बॉल आणि 48 धाबांची आवश्यकता. जरा ऐवा कॅच साठी जे गिफ्ट आहे ते गिफ्ट देखील मान्यवरांच्या शुभस्ते दिलं जाईल प्रत्येक प्रेक्षकांसाठी. ऐवा कॅच साठी हे पारितोषिक म्हणजेच तुम्हाला एका हातामध्ये झेल पकडावा लागेल आणि हा झेल पकडलेला खेळाडूला मात्र या प्रेक्षकाला पारितोषिक मिळते. शंकरदादा मोहिते साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर या. शंकरदादा मोहिते स्पोर्ट्सचे प्रोपरायटर आहेत, दानशूर व्यक्तिमत्व. आपल्याला विनंती करतोय की कृपया आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. 20 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि काय स्टार्ट सुरू केलेला आहे. वेल बिगिनर्स हाफ डन असं म्हटलं जातं आणि जी सुरुवात दमदार झाली आहे कुमार 11 तुर्बे टीमची. भूषण उत्तम पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई. या नवी मुंबईचा भूषण प्राऊड ऑफ नवी मुंबई म्हणून ओळखला जातोय. क्रिकेटच्या खेळामधला एक मातबर खेळाडू म्हणून या खेळाडूची टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप आहे. गेली अनेक वर्ष या खेळाडूने आपल्या खेळाच्या जोरावर सामने जिंकून दिलेत. या स्पर्धेचा राजा म्हणून ओळखला जातोय. कारण मागच्या 2 वर्ष सोडले तर प्रत्येक वर्षी कुमार 11 तुर्बे या धर्मवीर चषकाच्या फायनल मध्ये पोहोचलाय. म्हणूनच हा वर्ष स्पेशल असेल. आणि जे मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने बॅक टू बॅक टायटल जिंकलेत त्याला आता विराम लावण्यासाठी हा संघ देखील सज्ज होईल का की अजून काही चित्र वेगळं पाहायला मिळेल. भूषण पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. स्ट्राईक घेत असताना टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर आणि गोलंदाजी ट्रॅकवर अमर मराठेवाडीचा हा सितारा.
पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेळाडू गर्जना 11 कोपरखैरणे टीमकडे पाहायला मिळतील आणि सातत्याने चांगला खेळ सुरू आहे. कालची स्पर्धा जिंकली, आज नवीन दिवस नवीन स्पर्धा. खोलबट टप्प्याचा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळला आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. हे आहे भूषण पाटीलचं यशाचं गमक. कारण की जर पाहिलं तर मोठं नाव आहे तरी देखील इनफॉर्म बॅट्समन नमित पाटील आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि तेच केलं भूषण पाटीलने. त्याच्या तालिमीमध्ये घडलेला हा पठ्य आहे, हा चेला आहे. आपल्या मामाचा मुलगा नमित पाटीलला खूप चांगलं मार्गदर्शन केलंय. अशोक पाटीलने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. एक लेजंड क्रिकेटर आहे. त्यांचा सुपुत्र नमित अशोक पाटील मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना कुमार 11 तुर्बे. चला सामना स्पीडअप करा. गर्जना 11 कोपरखैरणे. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळेच वेळेचं बंधन ठेवावं लागेल. 21 धावा धाव फलकावर लागलेत. अमर मराठे वर्सेस नमित पाटील. यावेळेस ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू फेकून दिलाय. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. फटकेबाजी, चांगलं फटकेबाजी करतोय. व्ही शेप मध्ये चांगले फटके मारतो नेहमीच नमित पाटील. पुढचा बॉल यावेळी देखील स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. फटका फसलाय. त्याखाली क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही. मयूर पन्हाळकरने झेल पकडलाय. नमित अशोक पाटीलचा केस संपलाय. पहिला धक्का लागतोय कुमार 11 तुर्बे टीमला. फलंदाज नमित बॅक टू द डगआउट. क्रिकेट नमित पाटील बाद होत असताना आमचे हे स्पेशल कॅरेक्टर आहे. प्रत्येक खेळाडूला अगदी डगआउट मध्ये पोहोचवण्याचा काम करतात. विघ्नेश नमित पाटील जो आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न होता. मी म्हणेन शॉर्ट सिलेक्शन चुकीचं झालं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्ण स्लॉक स्वीप झाला नाही आणि मिसटायमिंग स्ट्रोक झाल्यानंतर शॉर्ट मिड विकेटला 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये मयूर पलाळकरनं खूप चांगला झेल टिपलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. 68 धावांचं टार्गेट आहे. पहिल्याच षटकामध्ये जर पाहिलं तर 20 धावा आल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात 2 चेंडूमध्ये 5 धावा आल्या होत्या आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र नमित पाटील बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे यंगस्टर खेळाडू आहे. अगदी फिल्डर म्हणून या टीम मध्ये आला आणि बघता बघता 1 डाऊन पोझिशन मध्ये या खेळाडूची वर्णी लागते. इथे देखील शरीरापासून दूर ठेवला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल तोपर्यंत सिंगल मिळते. ऑफ द मार्क. पहिली धाव राहुल कांबळेच्या बॅटमधून येतोय. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. भूषण पाटीलने ही स्पर्धा गाजवली. अनेक मालिकावीर या स्पर्धेच्या निमित्तानं त्याच्या नावी पटकवले गेलेत. म्हणूनच या स्पर्धेचा राजा म्हणून ओळखला जातोय. आज या मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये 68 धावांचं टार्गेट आहे. काय क्रिकेट खेळलाय. यश बीसी अलायन्स कडून जर पाहिलं तर खेळत असताना 10PL स्पर्धा जिंकली. अनंत प्रीमियर लीग, उडुपी प्रीमियर लीग, नागपूरची स्पर्धा असेल, अनेक टायटल आपल्या नावी करणारा हा नवी मुंबईचा सितारा मैदानामध्ये आपला खेळ दाखवत असताना या नवी मुंबईचा सर्वोत्तम खेळाडू आणि उत्तम पाटील यांचा सुपुत्र भूषण उत्तम पाटील. टप्प्याचा बॉल स्टॉक करण्याचा प्रयत्न केला होता. लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येते व्हाईट बॉल. बंटी कांबळी सर जे विनोद कांबळी यांचे बंधू आहेत त्याने देखील खूप चांगलं क्रिकेट खेळले. आजी यष्टीरक्षक ॲज अ बॅटर म्हणून भरपूर स्पर्धा गाजवलेत बंटी कांबळी सरांनी. स्क्वेअर लीग अंपायर धनंजय कोळी हे देखील एक प्रसिद्ध अंपायर आहे. इनसाइड आउट खेळलाय. स्टेप आउट करून खूप चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून भूषण पाटीलच्या बॅटमधून येतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार.
बॉल आपल्यापर्यंत येण्यापेक्षा आपण बॉलपर्यंत जावं आणि स्ट्रोक खेळावा असा स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये भूषण उत्तम पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. षटक क्रमांक 2. इथे खुलबा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. लाजबाब झेल पकडला जातोय. मयूर शिंदे काल देखील सुपर डुपर कॅच पकडली होती. आज देखील लाजबाब झेल पकडला जातोय. भूषण पाटीलला तंबूचा रस्ता दाखवतोय. वाटा कॅच, फलंदाज बाद. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 2 विकेट पडलेले आहेत. अमर मराठेनं काय गोलंदाजी केली. सांगली जिल्ह्यातील 32 शिराला तालुक्यातील मराठेवाडी गावचा हा खेळाडू आहे. नाव आहे अमर मराठे. 2 झटके देत असताना आता मात्र मॅच मध्ये आणलाय. 11 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी कुमार 11 तुर्बे या टीमला मॅच बनवू शकते. भूषण पाटील बाद झालाय. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण बराच पल्ला आपण पाहू शकाल त्या खेळाडूने गाठला होता आणि लाजबाब झेल मयूर शिंदेने घेतला होता. काल देखील असा झेल जो GTCच्या माध्यमातून आपण पाहिला होता. अप्रतिम झेल, अगदी सूर्यकुमार यादवची आठवण करून देणारा झेल पकडला होता आणि आज त्याचा पुन्हा एकदा या फिल्डिंगचा प्रदर्शन पाहायला मिळते. खूप चांगला झेल पकडला मयूर शिंदेच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर तो स्वतः आलाय. काल देखील खूप चांगली बॅटिंग, गोलंदाजी, फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्यांनी आपली छाप सोडली तो मयूर शिंदे. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनवू शकते. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे आणि फलंदाजी ट्रॅकवर आणखीन एक मोठं नाव पंकज पाटील, ज्या नावाचा दबदबा गेली अनेक वर्ष या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे. अगदी लांब लचक षटकार मारणारा खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आहे. मुंबई इंडियन्स टीम मध्ये देखील अगदी सराव करत असताना त्यांच्या स्क्वॉड मध्ये अनेक वेळा मी पाहिलाय. लेदर क्रिकेटचा भरपूर अभ्यास करतोय राहुल कांबळे. स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते. मयूर शिंदेचा पहिला बॉल शरापासून दूर ठेवलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल. आता 17 बॉलचा खेळ बाकी आणि 17 मध्ये 36 धावांची आवश्यकता. भूषण पाटील, नमित पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर गेली. जबाबदारी असेल पंकज पाटील. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली या खेळाडूने. DY पाटील साठी चांगलं क्रिकेट खेळलं, चांगल्या डिव्हिजन मध्ये लेदर क्रिकेट खेळलं आणि बघता बघता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुर्ब्या गावाची जी क्रिकेटची परंपरा आहे त्याला मात्र अगदी उंचावर नेण्याचं काम पंकज पाटील आणि टीमने केले. पहिलाच बॉल अगदी मिड विकेट रीजन मध्ये स्ट्रोक लगवला जातोय. शरापासून दूर बॉल होता, त्याला मात्र खेचून काढलाय. मिड विकेट रीजन मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावर. 3 33 धावा फलकावर लागलेत. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना चांगला खेळ सुरू आहे. 16 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. बॅटची एज लागली होती, कॉट बिहाइंडची संधी होती की काय. विकेट कीपरने चूक केली आणि एक एक चूक महागात पडते. संधी चालून आली होती पण इथे डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल विजयाचं समीकरण बदलेल. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल. उमेश सर, हो, अजूनही 35 धावा पाहिजे. 15 बॉल 35 धावा. मयूर शिंदेचं मी कौतुक करेन. 3 बॉल मध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या. चांगली लाईन पकडली. ऑफ साईड ऑफ स्टंप जास्त डिलिव्हर केलेले आहेत बॉल आणि पडल्यानंतर जास्त उंची गाठली नाहीये चेंडूनं. सातत्यानं बीट केलंय. पंकजला बीट केलं. राहुल कांबलेला बीट केलंय. खूप अप्रतिम गोलंदाजी केली जाते. मी म्हणेन मयूर शिंदे कमबॅक करतो या मॅच मध्ये. डेफिनेटली इथे फटका चांगला आहे. टायमिंग पाहावा लागेल. मिड विकेट रीजन मध्ये एलिव्हेशन नव्हतं. आणखीन एक विकेटचं पतन राहुल कांबळेला परतावं लागेल. मयूर शिंदेच्या गोलंदाजीचा बोलबाला सुरू आहे. फलंदाज राहुल कांबळे बॅक टू द डगआउट.
चे विचार आज घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी, त्यांच्या विचारावर चालण्यासाठी, प्रत्येकाला मार्गदर्शन करण्यासाठी ही स्पर्धा आहे. धर्मवीर आनंद दिघे चषक 2024 हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा. मयूर शिंदेचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये 4 चेंडूचा केस संपला आणि 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाची विकेट म्हणजेच राहुल कांबळेला बाद करण्यात तो यशस्वी झालाय. मॅच अडचणीमध्ये आहे, मॅच संकटामध्ये आहे, पण या संकटामधून सावरावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी म्हात्रे. याच मैदानावर NMPLचं पर्व क्रमांक 2 आठवतंय. अर्धशतक झळकवलं होतं आणि या मैदानावर अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहे. रवी म्हात्रे एक महान खेळाडू म्हणून ओळख आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे, पण सध्याच्या घडीला गोलंदाजी करताना फार कमी वेळा दिसतो. पण बॅटिंगमध्ये अजूनही दमखम बरीच बाकी आहे. मॅच आता येऊन ठेपली आहे, ती म्हणजे 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये करायचे तब्बल, चला वेळ वाया घालू नका प्लीज, 35 धावांची आवश्यकता. मयूर पन्हाळकर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, अजून एक सामना आहे, त्यामुळेच सामना स्पीडअप करा ही विनंती करतोय. 14 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल मयूर शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न केला, अगदी स्वतःचे गुडघे टेकवले होते स्ट्रोक खेळण्यासाठी गणेश शिंदे. अगदी चिच्च्या त्या शपाळ्याने येईल सिंगल मिळते. काही षटक बनावं लागेल. 5 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. मॅचला कलाटणी आणणारं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये इथे टीम कुमार 11 बॅकफुटला गेली, प्रेशरमध्ये आली. शेवटचा बॉल आहे, या बॉलवर एक मोठा फटका अपेक्षित असेल टीम कुमार 11 तुर्भे संघासाठी. कुमार पाटील यांच्या नावावर हा संघ प्रस्थापित केलाय. एक मोठं नाव होतं नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचं, त्यांच्या नावाने हा संघ देखील सध्याच्या घडीला खेळतोय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा पंकज पाटीलच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक आणि सांगितलंय की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, हा आहे माझा धमाका चेंडू सीमारेषा पार. षटकार 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल 28. मॅच ऑन आहे. अजूनही पैसा वसूल सामना तुमच्यासाठी उपस्थित आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आहे. डीजे देखील सज्ज झालाय. दुसऱ्या या 4थ्या षटकाला सुरुवात येईल तसं आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये करूया बदल आणि ऐकूया उमेश म्हात्रे सरांची वाणी. तोपर्यंत ऐकूया एक मधुर गीत. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि तुम्ही पाहताय प्रेक्षक हो, धर्मवीर चषक 2024 हे क्रिकेटचं महासंग्राम. या स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे भाग्यविधाते, ज्याने या स्पर्धेचा रथ अखंडपणे 23 वर्ष चालवलेला आहे, असे आमचे आदरणीय श्री प्रवीण कालोराम म्हात्रे, नवी मुंबईचे शहर प्रमुख आणि माजी युवा विस्तारक महाराष्ट्र राज्य. खरं तर शिवसेनेचे अगदी कट्टर समर्थक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे प्रवीण कालोराम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. मॅच भरपूर तापलेली आहे. प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 बॉल 28 धावांची गरज आहे. आणि या ओव्हरचा शेवटचा बॉल तुम्ही पाहिला तर उत्तुंग षटकार जो पंकज पाटीलने ठोकलाय तो लाजवाब होता. ज्याच्या मनगटामध्ये वेल सुद्धा बदलण्याची ताकद असते, तो बंद पडणाऱ्या घड्याळावर कधीच अवलंबून राहत नाही, असा षटकार ठोकलाय पंकज पाटील. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करतोय. आता गोलंदाजी मार्कवरती बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 4 मध्ये मराठेवाडी गावचा अमर मराठी आलाय. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील मराठेवाडी गावचा हा गोलंदाज खेळाडू अमर मराठे बॉलिंगसाठी आलाय. 12 बॉल 28 धावांची गरज आहे, कारण 68 धावांचं लक्ष होतं या मॅचमध्ये. सुरुवात चांगली केली होती कुमार 11 तुर्भेनं,
2 ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. डीप मध्ये शतरक्षक बॉलच्या खाली येतोय. झेल ड्रॉप, झेल सोडलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आपण सातत्यानं म्हणत असतो आणि ते जीवदान दिलेलं आहे. क्रिकेटमध्ये जीवदान धोकादायक ठरलेले आहेत, हे नव्यानं सांगण्याची गरज नाहीये. रवी मात्रेला जीवदान, जो सध्या फॉर्म मध्ये आहे, इन फॉर्म बॅट्समन. यंदाच्या हंगामातली पहिली स्पर्धा गोठोलीच्या आयोजनाखाली रंगली होती. आमदार चषक, त्या न्यू इर्तीमध्ये खूप चांगली बॅटिंग त्याने केली होती रवी मात्रेनं. त्याला जीवदान दिलंय. बघूया या जीवदानाचा उपद्रव तो करेल का या मॅच मध्ये. आता 11 बॉल 27 धावांची गरज आहे. षटकार किंग पंकज पाटील ऑन स्ट्राईक. 11 बॉल 28 धावांची आवश्यकता. ओहो, बॅकफुटला जात असताना थोडीशी गती काढली होती या बॉल वरती. पुल करायचा होता. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. इथे धाव येणार नाहीये, म्हणजे डॉट बॉल. आता 10 बॉल 27 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. 10 बॉल 27, मॅच ऑन दोन्ही टीमला. यावेळेस क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होती, ते कव्हर्सला खूप चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. पंकज पाटील बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक इथे लागतोय 4था. कुमार 11 तुर्बे या टीमला. पंकज पाटील बाद. डेफिनेटली इम्पॉर्टंट षटक आहे. अमर मराठेने काय गोलंदाजी केली. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आणि जवळजवळ 2 गडी बाद करण्याची संधी आली होती. पंकज पाटील परतलाय. टीम प्रेशर मध्ये आहे. 9 बॉल 27. आता मॅच कुठेतरी फसली आहे. या 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल कुमार 11 तुर्बे टीमसाठी. जर मोठा फटका आला तर नक्कीच 20 पेक्षा धावा कमी राहतील आणि 20 धावा होऊ शकतील शेवटच्या षटकामध्ये. त्यामुळेच हा चांगला खेळ करावा लागेल, चांगले हिट करावे लागतील. अमर मराठे काय गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने कॅप्टनने जे सांगितलं होतं, स्वतः कॅप्टन म्हणून एक जबाबदारी आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. ही जबाबदारी स्वतःच्या अंगावर झेलून मात्र आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना अमर मराठे लाजबाब खेळ सुरू आहे. त्याच्या खात्यातला हा 3रा विकेट त्यांना प्राप्त केलाय अमर मराठेनं. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मयूर शिंदे. इथे हा नाव चर्चेत राहील. फ्रेम मध्ये आलाय. बॉलिंग चांगली केली. झेल चांगला पकडला भूषण पाटीलचा आणि इथे सुद्धा चांगली फिल्डिंग. फक्त 1च रन देऊन जाईल आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 42, म्हणजे आता धावांची गरज आहे 26. 8 बॉल 26 धावांची आवश्यकता. चला, डेड बॉलचा इशारा येतोय. 8 बॉल 26. आता लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय, परंतु जोपर्यंत मी म्हणेन रवी मात्र आहे मैदानाच्या आतमध्ये, तोपर्यंत कुमार 11 तुर्बे या टीमसाठी मॅच ऑन राहील. रवी मात्र असा खेळाडू आहे, होत्याचं नव्हतं करू शकतो हा खेळाडू. यावेळेस पुलर लेनचा बॉल. फटका चांगला आहे, परंतु लॉंग ऑफला पकडला जेल सचिन तांबेनं. काय सेलिब्रेशन आहे. अचंबित झालाय रवी मात्र त्याच्या स्ट्रोक सिलेक्शन वरती. त्याला विश्वासच बसत नाहीये. हा फटका, माझा फटका सीमारेषेच्या बाहेर कसा गेला नाही, हा विश्वास त्याला बसत नाहीये. झेलची चुरोपानं आणखीन एक धक्का लागतोय कुमार 11 तुर्बे या टीमला. रवी बॅक टू पॅव्हिलियन. येस, रवी मात्रे परतलाय. अजून एक सूचना असेल की नेक्स्ट मॅच जी होईल ऐरोली कोलीवाडा सन्नी स्मृती गोठिवली. बघा, ही मॅच आजच खेळवली जाईल आणि बॅड लाईट जरी झालं तरी त्याला जबाबदार आयोजक नसणार आहे. त्यामुळेच ही मॅच पूर्ण केली जाईल. कुठलाही सामना थांबवला जाणार नाही याची नोंद घ्या. म्हणूनच ऐरोली कोलीवाडा आणि सन्नी स्मृती गोठिवली यानंतरची मॅच लगेचच आहे. त्यामुळे दोन्ही टीमला विनंती करतो की मॅच संपल्या लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे आणि हा सामना पूर्ण केला जाईल. जरी बॅड लाईट झालं तरी देखील तुम्हाला सामना खेळावा लागेल याची नोंद घ्या. आयोजकांच्या वतीने या सूचना दिल्या जातात आणि ज्या सूचना आयोजक आम्हाला देतात त्या सूचना आम्ही टीम पर्यंत पोहोचवतो. नक्कीच समालोचकाचं काम असतं. समालोचकाच्या पदरचं नाहीये. आम्हाला आयोजक सांगतील, आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
आता 7 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग साठी गेलाय रोनित पाटील. नमित पाटील बाद झालाय, भूषण पाटील बाद झालाय, पंकज पाटील बाद झालाय, रवी मात्रे बाद झालाय, राहुल कांबळे बाद झालेला आहे. यावेळेस फटका फसलाय मी म्हणेन. पुन्हा एकदा सचिन तांबे, वाह, सेकंड अटेम्प्टला झेल टिपलाय, फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक 6 इथे लागला जातोय कुमार 11 तुर्बे या टीमला. सचिन तांबेचं मी कौतुक करेन, लगातार 2 झेल त्याने टिपलेत आणि त्याचं कारण आहे कारण हे क्रीडांगण जन्मापासून त्याचं आहे. जन्मापासून या खेळाडूनं याच क्रीडांगणामध्ये सराव केलेला आहे. सचिन तांबे, गुड फिल्डिंग. अमर मराठे यानं फायपर कंप्लीट केलेला आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी झाल्या पाहिजे. या स्पर्धेतला फायपर कंप्लीट केलाय म्हणजे 5 विकेट्स त्यानं हासिल केलेले आहेत त्याच्या खात्यामध्ये. राम यमगर आणि शंकर दादा मोहिते यांच्या वतीने अमर मराठीसाठी 2000चं कॅश प्राइज झाले. 5 विकेट हॉल या मॅच मध्ये घेतले. या मॅच मध्ये काय पाहायला मिळालं आपल्याला? हॅट्रिक पाहायला मिळाली. त्याचबरोबर एका स्पेलमध्ये 5 विकेट घेण्याचा कारनामा अमर मराठेने केलाय. अजित चव्हाणने मागच्या इनिंगमध्ये हॅट्रिक घेतली आणि या इनिंगमध्ये अमर मराठेने आपले 5 विकेट आपल्या नावी केलाय. 32 शिडा परिसरातील हा खेळाडू देखील आहे आणि अभिमान असेल त्या परिसरातील सर्वच खेळाडूंना, एक प्रेरणा असेल की मोठ्या स्टेजवर जाऊन अमर मराठे आज चांगला खेळ करतोय. 6 बॉल 26 धावांची आवश्यकता आणि अशा कंडिशन मध्ये आता लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय मयूर पनालकर. ऐरोली कुलवाडा टीमसाठी सूचना असेल की प्लेइंग 11 ऐरोली कुलवाडा प्लीज आपली प्लेइंग 11 फिलअप करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. चला, पहिल्या मॅच पासून आम्ही अनाउन्समेंट करतो की प्रत्येक टीमने आपली प्लेइंग 11 आमच्यापर्यंत सबमिट करणं हे बंधनकारक असेल. चला, फास्ट क्रिकेट खेळा. शेवटचं षटक 6 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा विकेट मिळू शकते आणि मिळाली. अमर मराठे आहे बॉलच्या खाली. पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त करत असताना मयूर पनालकरनं विकेट गमावलेली आहे आणि कुमार 11 तुर्बे टीमनं हेमंत पाटीलची विकेट गमावलेली आहे. धक्का क्रमांक 7. आता हे लक्ष दृष्टीक्षेपात राहिलं नाही असंच वाटतंय कारण येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता. काय कमाल केली गोलंदाजी डिपार्टमेंट, चांगलं राहिलं. मग अशी विघ्नेश मडवीनं खूप चांगला उल्लेख केला. या मॅच मध्ये प्रेक्षकांना भरपूर काही दिलेलं आहे. या मॅच मध्ये प्रेक्षकांना हॅट्रिक बघायला मिळाली, विकेट हॅट्रिक. या मॅच मध्ये प्रेक्षकांना एकाच गोलंदाजानं 5 विकेट घेतले ते पाहायला मिळाले. या साऱ्या गोष्टी या प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या आहेत. प्रेक्षको, तुम्ही केंद्रबिंदू आहात या स्पर्धेचे. तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. तुम्ही जर गर्दी केली तर ही स्पर्धा अगदी उंच शिखरावरती जाईल आणि तसंच होते. आता नवीन बॅटर अजित चव्हाण, 5 बॉल 26 धावांची आवश्यकता. राऊंड विकेटने एक अँकल बनवत गोलंदाजी करतोय मयूर. ओहो, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर यॉर्कर आणि बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर बघूया काय सिग्नल देतील. यस, बॅटला ब्रश झालाय. याचा अर्थ म्हणजे बॅटनं हा चौकार आलाय अजित चव्हाणच्या आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 46 46 धाबा 68 धाबांचं लक्ष होतं. आता 4 बॉल मध्ये अजूनही 22 धाबांची आवश्यकता. 4 बॉल 22 धाबा हे समीकरण. मॅच कुठे होती 2 ओव्हर मध्ये असं प्रेक्षकांना वाटलं होतं की ही मॅच लवकर संपेल कुमार 11 तुर्बे या टीम कडून. यावेळेस फुलटॉस बॉल थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कर्व लाईन शेपनं बॉलनं टर्न घेतला होता तरी सुद्धा स्वतःला सावरलं, स्ट्रेस केलं, बॉल अडवलाय. तिथे 2 धावा आणखीन मिळत आहेत अजित चव्हाणला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आता रन झालेत 48. म्हणजे अजूनही धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 20. 3 बॉल 20 धावांची आवश्यकता. आता लक्ष लांब चाललाय, विजयापासून दूर चाललाय कुमार 11 तुर्बे. परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे.
जरी 3 बॉलमध्ये 20 असल्या तर एखादा चमत्कार. हा बॉल बीट करून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली लाईन. डॉट बॉल आलाय म्हणजे 2 बॉल 20 धाबांची आवश्यकता. आता लक्ष्यापासून दूरच राहिलाय कुमार 11 तुर्बे, असं म्हणायला काय हरकत नाहीये, कारण 2 बॉल 20 धाबांची आवश्यकता आहे. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय गर्जन 11 कोपरखेरणे टीम. हा टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय, तिथेही विकेट. पहा हनुमान उडी घेतली मयूर शिंदे. खूप चांगला झेलनी फलंदाज बाद. आता 1 बॉल 20 धाबांची आवश्यकता आहे. ही मॅच लगेच संपेल. ज्या संघाने टॉस जिंकलाय तो फिल्डिंगसाठी जाईल. चला गोटुली टीमने टॉस इथे जिंकल्याने संध्याकाळचं क्लायमेट्स बघून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ऐरोली टीम तुम्हाला लगेच फिल्डिंग सेट करायची आहे मैदानामध्ये जाऊन. दोन्ही टीमला सूचना आहेत, जर बॅड लाईट झाला, कुठल्या टीमचं नुकसान झालं तर मात्र आयोजन कमिटी जबाबदार राहणार नाही, याची दोन्ही टीमनं नोंद घ्या. एक बॉल 20 धाबांची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी, चांगला यॉर्कर. 1 धाव आली, 1 धाव पण आली, म्हणजेच 19 धावानं हा सामना जिंकलेला आहे गर्जन 11 कोपरखेरणे या टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीमाने. हार्ड लक बॅड लक मी म्हणेन कुमार 11 तुर्बे. तुम्ही सुद्धा संघर्ष पहिल्या 2 ओव्हरमध्ये केला, परंतु विकेट्स फॅक्टर रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट्स तुम्ही गमावल्या, त्याचा नुकसान तुमच्या टीमला झाला आणि ती ही मॅच तुमच्या हातातून निसटली. एवढंच मी म्हणेन. हार्ड लक बॅड लक. येणाऱ्या पुढच्या अनेक स्पर्धामध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून खूप साऱ्या शुभेच्छा असतील कुमार 11 तुर्बे या टीमला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर, ज्यानं फायपर कंप्लीट केलं या मॅच मध्ये. 5 विकेट घेणारा खेळाडू सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील मराठेवाडी गावचा अमर मराठे हा खेळाडू ठरलेला आहे या मॅचचा सामनावीर. वेल प्लेड अमर. आपण यावं, आपला पुरस्कार या व्यासपीठावरती आपण स्वीकारावा.